कोमल नाईकवाडे आमले धनश्री आहे का? काय लिहिलंय बेटा? धनश्री आमले धनश्री नागरे प्रणाली 78. ओके. त्याच्यानंतर विद्या मगजी 47. ओके. त्यानंतर धनश्री आमले धनश्री आमले तू रोल नंबर पण लिहिलाय आणि तुझं नाव पण लिहिलंय स्वतंत्रपणे. असं नाही करायचं, मी सांगितलं ना. तुझं नाव आणि रोल नंबर हे बाकीच्या मुलांनी कसं लिहिलंय बेटा? नागरे प्रणाली आणि खाली रोल नंबर लिहिलाय. कसं करायचंय आता? ठीक आहे. लास्ट टाइम 237 झालं. 157 224 31 पूनम मोरे. आपलाच टाइमपास होतो इथे. कल्याणी बर्गे. रोल नंबर्स पाहिजे मला बाकीची कारणं चालणार नाही. पूनम दुबे सगळे नावच लिहित आहेत. पूनम दुबे, उदनर वैष्णवी, जय भाई वनिता. तुम्ही ऐकत नाही, त्याचा अर्थ लक्ष देते आमच्या. थोरात संकेत 42. व्हेरी गुड. पूनम बेटा, पूनम दुबे 95. पूनम परत तू तेच केलं का रिपीट? धनश्री आमले सारखं. तुम्हाला सांगतोय, तुम्ही फक्त तुमचं नाव आणि रोल नंबर तिथे नोट करायचं. जसं गायत्रीने लिहिलं बघा, जाधव गायत्री 69. त्यानंतर तेजस्वी काथे 199. जय भाई वनिता परत आली का? वैताग आणलाय तुम्ही बरं का. मी परत एक्सक्यूज करणार नाही आणि तुम्हाला मी त्याची शिक्षा दिली, एवढं लक्षात ठेवा. खेटे दिव्या 67. पाचोरे तनुजा 105. तोरते प्रेरणा 55. अभंग निलेश 229. निकिता रणधीर 74. शिवानी पवार 21. वाघमकर 54. धनवटे विजय
धनवटे विजय 210 शहाणे अश्विनी शहाणे अश्विनी 77 गणेश वागचौरे 101 शुभेच्छा बर्डे शुभेच्छा बर्डे 125 शिंदे वैष्णवी पायल मोरे 216 वनिता जय भाई 230 झालं ना बेटा एकदा भालेराव कृष्ण भालेराव कृष्ण वाबुमकर 54 बेटा तुझा पण झाला होता ज्ञानेश्वरी जडे 45 पठाडे प्रियांका त्याच्यानंतर कुदनर झाली बेटा कुदनर वैष्णवी 32 झाली का नाही का मग कोण कुदनर झाला अगोदर एकच मिनिट कुदनर वैष्णवी 32 तुम्ही ना परत परत अडचणीत आणू नका मला आपल्याला उशीर होतोय तुमचं नाव आणि रोल नंबर एकाच मेसेज मध्ये टाकायचे परत परत सांगायचं नाही गाडेकर पूजा त्यानंतर कल्याणी बर्गे सर माझा पण रोल नंबर नाही बर परत नाही सांगायचं बेटा आता कल्याणी बर्गे त्र्यंबके अंजली 140 प्रियांका खरात काय खरात प्रियांका खरात त्रिभुवन करुणा हलकर ज्ञानेश्वर मी अटेंडन्स आता रोल नंबर असेल तर घेणार याच्या पुढे शिंदे वैष्णवी 94 वागचौरे प्रतीक्षा वागचौरे प्रतीक्षा 68 जामदार कोमल मी आता जसं काही लक्षातच आलं नाही असं दुर्लक्ष करतोय आजचे दिवस बोराडे स्नेहा बोराडे स्नेहा 164 पूजा गाडेकर कधी कधी तुमचे नंबर तुमच्या नावाने सेव्ह केलेले नसतात त्याच्यामुळं कधी कधी पॅरेंट्सचा नंबर असतो म्हणून मी तुम्हाला नाव टाकून रोल नंबर द्या असं म्हटलं तुमच्या नावाने रजिस्टर नसतात कधी कधी करुणा त्रिभुवन कुणी लिहिलंय हे आणि वरती काय लिहिलंय करुणा त्रिभुवन 213 एकाच मुलाने रिपीट मेसेज टाकायचा नाही डाके गायत्री 169 पठारे निकिता परत आलं तिचं नाव पठारे नाही आलं का परत
निशा वाघमारे. एन कॅपिटल काढायचं निशा. 85. सॉरी म्हटलं म्हणजे संपतं का सगळं. राहणे निकिता. ऋषिकेश बोराडे. ऋषिकेश बोराडे 05. त्यानंतर गवारे पूनम 14. व्हेरी गुड. जी कॅपिटल काढायचं गवारे 14. राहणे प्रतीक्षा 87. अंजली बघा इथे बघा अंजली त्रिंबके त्या नावाने रजिस्टर आहे मोबाईल नंबर आणि मोनाली घाटे अटेंडन्स देते. मोनाली बेटा तुझा रोल नंबर तुझा नाही का मोबाईल तुझ्याकडे. हर्षदा लचके एच कॅपिटल काढायचं हर्षदा. 82. लहान मुलांसारखं सांगायची वेळ आली तुम्हाला आता. हा पूजा घोडेराव बघा आणि अंजली त्रिंबके. ह्या अंजली त्रिंबके नंबर वरून 2 नंबर कसे आले मला. 139 आणि 138. पूजा घोडेराव 138. हा पूजा घोडेराव आणि मोनाली घाटे या दोघींनी मला आता आन्सर द्यायचंय. एकाच नंबरवरून तुम्ही कुणी अटेंडन्स पाठवलाय. मी अनम्यूट करतोय सगळ्यांना. हा सांगा बेटा. पूजा घोडेराव मोनाली घाटे नंबर एकाच नावाने रजिस्टर आहे मोबाईल नंबर. तुम्ही दोघींचा नंबर कसा टाकला एकाच मोबाईल वरून. मोनाली घाटे आहे. पूजा घोडेराव आहे. हॅलो माझा आवाज येतोय सगळ्यांना. हॅलो आवाज येतोय बेटा. हा सर. कोण बोलतोय आता मला सांगा. मोनाली घाटे पूजा घोडेराव या दोघींनी बोलायचंय आता. हॅलो हॅलो ठीक आहे मी ते क्वेश्चन मार्क करून ठेवतो. तुम्हाला आवाज येतोय मोनाली घाटे पूजा घोडेराव. पूजा घोडेराव बाकीचे 2 मिनिट थांबा जरा. मी काय कोणत्या प्रश्नासाठी मी थांबलोय. हॅलो मोनाली आणि पूजा दोघी बोलताय का. हॅलो का बोलत नाहीत बाळांनो आता. हा मोनाली आणि पूजा ठीक आहे. मी इथे क्वेश्चन मार्क केलाय. तुम्हाला याची उत्तर द्यायची आहेत आता. लक्षात ठेवा आणि प्रत्येक बाबीचं इथं तुम्हाला स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे. इतरांचा वेळ घेऊ नका तुम्ही गरज नसताना. भूषण औटी. भूषण आवटी 2. ऋषिकेश पवार
ऋषिकेश पवार 142, परळकर पायल 17, मोनाली घाटे आणि पूजा घोडेराव यांनी स्पष्टीकरण द्यायचंय मला. तुम्ही एकाच मोबाईलवरून ऐकत असाल, काय असेल स्पष्टीकरण ते मला सांगायचंय. पठारे श्रद्धा 212, निकुंभ श्रद्धा, एन कॅपिटल काढायचं, निकुंभ. निकुंभ श्रद्धा 49, गायत्री तनपुरे, गायत्री, जी आणि टी कॅपिटल काढायचा, गायत्री तनपुरे. त्यानंतर म्हाळसकर शीतल, म्हाळसकर शीतल 86, शुभम वाघमारे, शुभम वाघमारे 15, पठारे श्रद्धा, परत आली ही पठारे श्रद्धा 212. पठारे तुझा अटेंडन्स कॅन्सल करू का? तुपे अमृता, टी कॅपिटल काढा 48, सर नाही लिहिलं तरी चालेल, त्याऐवजी फक्त टी कॅपिटल काढला तरी चालेल बेटा. वैष्णवी कुदनर, सॉरी मिळाले, ठीक आहे. तुपे पण मिळाली, डबल रिपीट केलंय तुपेने. आहेर जयश्री 98, लांडगे गौरी, लांडगे गौरी 147, 74. महाराष्ट्र शीतल परत आली का तू? मी इथे ना टिक मार्क करून घेतो. कुणी कुणी प्रॉब्लेम्स क्रिएट केलेत ना त्यांच्या पुढे मी टिक मार्क करून घेतोय. पठारी श्रद्धा रिपीट आली, दुसऱ्यांदा टिक मार्क केली मी. आहेर वैशाली, आहेर वैशाली 97, गुरसळ अभिलाषा, गुरसळ अभिलाषा 81, तनया पाटील, तनया पाटील 62. पठारे श्रद्धा परत आली, थर्ड टाइम. पठारे श्रद्धा तुझ्या लक्षात येत नाही का मी काय सांगतोय ते? गवारे पूनम, आम्ही तिघी सोबत बदलो आहे, बसले आहात. अंजली त्रिंबके, सर माझ्यासोबत पण 2 मुली अटेंड करतात लेक्चर. शिवानी पवार, अमृता तुपे तुझा नंबर घेतलाय 48. परत परत तेच करू नका, मी पुन्हा घेतो तुझ्या नावासमोर टिक मार्क करून. बदलो आहे लेक्चरला, बरं ठीक आहे बदला. तर माझा पण नंबर नाही घेतला. हा, अमृता देशमुख, कुठे आहे तुझा नंबर? अमृता देशमुखचा नंबर कुठे आहे? पठारे शिवानी 4th टाइम आली ती. पठारे श्रद्धा, अमृताचा नंबर नाही ना, ठीक आहे मी टिक मार्क करून घेतो. नंबर घेतला नाही म्हणते. रोहिणी सोनवणे, वन 104, देशमुख अमृता 70.
राजेश सूर्यवंशी राजेश सूर्यवंशी 144 ओके. आज खूप चुका झाल्या तुमच्या अटेंडन्स देताना. 2-2, 4-4 वेळा तुम्ही तेच रिपीट केलंय. नेक्स्ट टाइम हे पण चालणार नाही. मला सगळ्यांचे रोल नंबर्स पाहिजेत. यानंतर तुम्हाला मी एक्सक्यूज करणार नाही. ओके. आता आपला अभ्यासाचा जो भाग आहे तो आपण बघूयात. इथे बघा, कंपनी प्रकारांचे वर्गीकरण किंवा टाइप्स ऑफ कंपनीज. कंपन्यांचे प्रकार ते आपण शिकत होतो. 4 प्रकारे कंपन्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. अ, ब आणि क. अ, ब, क, ड. नोंदणीनुसार कंपन्यांचे प्रकार, सभासद संख्येनुसार कंपन्यांचे प्रकार, जबाबदारी तत्वानुसार कंपन्यांचे प्रकार आणि नियंत्रणाच्या आधारावर कंपन्यांचे प्रकार. आता मी पुन्हा एकदा तुम्हाला या संदर्भात सांगत बसत नाही, पण नियंत्रणाच्या आधारावर ड प्रकार जो आहे किंवा ड प्रकारचं वर्गीकरण आहे त्यामध्ये थोडक्यात तुम्हाला स्पष्टीकरण देतोय. 1, 2 आणि 3 मागच्या लेक्चरमध्ये थोड्याशा वेगळ्या बाबी तिथे नमूद केल्या जातात. मी मुद्दामून तुम्हाला आता तिकडे नेतोय. तर पहिला नियंत्रणाच्या आधारावर पहिला प्रकार आहे प्रमुख कंपनी किंवा त्याला ऑब्लिक करून लिहिले बहुसंख्य भाग धारण करणारी कंपनी. त्याला सूत्रधारक कंपनी असं म्हणतात, की जी प्रमुख कंपनी असते. मग ती कुणाची प्रमुख कंपनी? तर ती या कंपनीची प्रमुख कंपनी असते की तिची जी दुय्यम कंपनी असते. दुय्यम कंपनीची प्रमुख कंपनी. मग दुय्यम कंपनी म्हणजे काय, प्रमुख कंपनी म्हणजे काय, किंवा सहाय्यक कंपनी म्हणजे काय आणि प्रमुख कंपनी म्हणजे काय? तर प्रमुख कंपनी म्हणजे काय, की जी कंपनी दुसऱ्या कंपनीचे सर्वाधिक भाग धारण करते आणि त्या कंपनीच्या व्यवस्थापनावर नियंत्रण मिळवते, तिला म्हणायचं प्रमुख कंपनी. म्हणजे संचालक मंडळ हे प्रमुख कंपनीच असतं आणि या कंपनीने दुसऱ्या कंपनीचे बहुसंख्य भाग 50% पेक्षा जास्त भाग धारण केलेले असतात, 51% किंवा त्यापेक्षा जास्त, अशी कंपनी प्रमुख कंपनी बनते. आणि त्यामुळे काय होतंय, की दुसऱ्या कंपनीच्या व्यवस्थापनावर या प्रमुख कंपनीला नियंत्रण करण्याची संधी प्राप्त होते, म्हणून तिला आपण म्हटले प्रमुख कंपनी किंवा बहुसंख्य भाग धारण करणारी कंपनी किंवा सूत्रधारक कंपनी, होल्डिंग कंपनी. नंतर सहाय्यक कंपनी किंवा दुय्यम कंपनी किंवा संचालक मंडळावर नियंत्रण असणारी कंपनी. बघा, सहाय्यक कंपनी म्हणजे दुय्यम कंपनी, सबसिडियरी कंपनी त्याला म्हटलेलं आहे. रोहिणी सोनवणेला आता जाग आली? तर कुणाची ही सहाय्यक कंपनी किंवा कुणाची दुय्यम कंपनी आहे? तर प्रमुख कंपनीची दुय्यम कंपनी. म्हणजे ज्या कंपनीवर प्रमुख कंपनीचं नियंत्रण असतं तिला दुय्यम कंपनी किंवा सहाय्यक कंपनी असं म्हटलं जातं. आणि संचालक मंडळावर नियंत्रण असणारी कंपनी म्हणजे स्वतःचं जे संचालक मंडळ आहे त्या मंडळावर त्या कंपनीचं नियंत्रण असतंय, असं या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे. म्हणजे दुय्यम कंपनी जी आहे ती व्यवस्थापनामध्ये सहभागी होऊ शकते, परंतु नियंत्रण मात्र हे प्रमुख कंपनीचंच असतं. ठीक आहे, आलंय तुमच्या लक्षात? दुय्यम कंपनी म्हणजे काय? प्रमुख कंपनीच्या अंतर्गत जी कंपनी कामकाज पाहते तिला दुय्यम कंपनी असं म्हणतात, किंवा ज्या कंपनीवर प्रमुख कंपनीचं नियंत्रण असतं तिला दुय्यम कंपनी म्हणतात. आणि इथे आता बघा, दुय्यम कंपनीची दुय्यम कंपनी, तिसरा प्रकार. सबसिडियरी कंपनीची सबसिडियरी कंपनी. आता इथे प्रमुख कंपनीचा संबंधच येत नाही. दुय्यम कंपनीची दुय्यम कंपनी जी असते त्या दुय्यम कंपनीच्या दुय्यम कंपनीवर सुद्धा प्रमुख कंपनीचंच नियंत्रण असतं. प्रमुख कंपनीच या दुय्यम कंपनीच्या दुय्यम कंपनीवर सुद्धा नियंत्रण ठेवते. कारण दुय्यम कंपनीवर कोण नियंत्रण ठेवतं? प्रमुख कंपनी. आणि म्हणून दुय्यम कंपनीच्या दुय्यम कंपनीवर कोणत्या कंपनीचं नियंत्रण असतं? प्रमुख कंपनीचंच किंवा सूत्रधारक कंपनीचं किंवा बहुसंख्य भाग धारण करणाऱ्या कंपनीचंच नियंत्रण असतं. तर असे हे नियंत्रणाच्या आधारावर कंपन्यांचे जे प्रकार आहेत ना ते आपण शिकलेलो आहोत. म्हणजे इथे पहिल्या प्रकारामध्ये प्रमुख कंपनीचंच नियंत्रण असतं. दुसऱ्या प्रकारामध्ये
दुय्यम कंपनीचं नियंत्रण असतं ते प्रमुख कंपनीचं असतं आणि तिसऱ्या प्रकारामध्ये दुय्यम कंपनीच्या दुय्यम कंपनीवर सुद्धा प्रमुख कंपनीचंच नियंत्रण असतं. अशा प्रकारे आपल्या कंपनी प्रकारांचे वर्गीकरण त्या ठिकाणी सांगता येतं. आपण आता पुढे वळणार आहोत. आता तो चार्ट जो आहे, तो चार्ट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. नोंदणीनुसार कंपनीचे प्रकार, सभासद संख्येनुसार कंपनीचे प्रकार, जबाबदारी तत्वानुसार कंपनीचे प्रकार आणि नियंत्रणाच्या आधारावर कंपन्यांचे प्रकार. पुढे कंपन्यांचे इतर प्रकार किंवा इतर कंपन्यांचे प्रकार. यापुढे इन ब्रॅकेट मी मुद्दामून नोट करतो तुमच्या माहितीसाठी. नवीन कंपनी अधिनियम, नवीन कंपनी अधिनियम 2013 अनुसार कंपन्यांचे प्रकार. नवीन कंपनी अधिनियम तुम्ही वाचताय, नवीन कंपनी अधिनियम 2013 अनुसार कंपन्यांचे प्रकार. तात्पर्य काय आहे की कंपन्यांच्या इतर प्रकारामध्ये किंवा इतर प्रकारांची निर्मिती केव्हा झाली, जेव्हा नवीन कंपनी अधिनियम किंवा नवीन भारतीय कंपनी कायदा 2013 अस्तित्वात आला, त्याच्यानंतरच या नवीन कंपन्यांची स्थापना झालेली आहे, हे लक्षात घ्या. तर त्यामध्ये सिलेबसमध्ये चुकून नवीन कंपन्यांमध्ये किंवा 2013च्या कंपन्यांमध्ये काही जुन्या कंपन्या इन्क्लूड केल्या आहेत. त्यामध्ये परदेशी कंपनी, सरकारी कंपनी, निर्मिती कंपन्या. तर आपण काय म्हणायचंय, तर कंपन्यांचे इतर प्रकार त्यासाठी आपण म्हटलंय मुख्य टायटल, त्यामध्ये ते इन्क्लूड करायचंय. आता त्यामध्ये पहिला प्रकार होता एक व्यक्ती कंपनी. मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं की भारतीय कंपनी कायदा 2013 मधील कलम 2 पोट कलम 62 नुसार ज्या कंपनीमध्ये फक्त एकच सभासद असतो तिला एक व्यक्ती कंपनी असे म्हणतात. लक्षात घ्या. एकटा सभासद किंवा एक व्यक्ती संचालक असलेली कंपनी जी असते ती एक व्यक्ती कंपनी असते. वन पर्सन कंपनी मीन्स अ कंपनी विच हॅज ओनली वन मेंबर. म्हणजे फक्त एकच व्यक्ती एक व्यक्ती कंपनीची स्थापना करू शकते. त्याला वन पर्सन कंपनी इंग्लिशमध्ये मी तुम्हाला इथे फार्दर ब्रॅकेटमध्ये तुमच्या सोयीसाठी लिहून ठेवतोय कॅपिटल मध्ये OPC, वन पर्सन कंपनी. इंग्लिश मध्ये लिहिलं तरी चालेल, OPC, वन पर्सन कंपनी. म्हणजे एक व्यक्ती कंपनी ही वन पर्सन कंपनी म्हणून फेमस आहे आणि त्याला एक व्यक्ती कंपनी ऐवजी एकल व्यक्ती कंपनी असं देखील म्हणतात, वन पर्सन कंपनी. बघा, नवीन कंपनी अधिनियम 2013 ने एक व्यक्ती कंपनीची तरतूद केली आहे. म्हणजे 2013च्या कंपनी कायद्यानुसारच एक व्यक्ती कंपनीची स्थापना होते. एक व्यक्ती कंपनी हा प्रकार युरोप, अमेरिका, चीन, सिंगापूर इत्यादी ठिकाणी सुरुवातीला अस्तित्वात आला. बघा, आणि भारतामध्ये 2005 मध्ये नियुक्त करण्यात आलेल्या जे इराणी कमिटीने एक व्यक्ती कंपनीचा विकास केला. 2005 मध्ये जे इराणी या कमिटीने एक व्यक्ती कंपनीची स्थापना भारतात करता येऊ शकते किंवा एक व्यक्ती कंपनी इन्स्टिट्यूट, एक व्यक्ती संस्था. आता कंपनी म्हणजे संस्था किंवा कंपनी एकापेक्षा जास्त सदस्य असतात, परंतु तरी देखील युरोपामध्ये प्रसिद्ध पावलेल्या एक व्यक्ती कंपनीचा या ठिकाणी विचार केला गेला, भारतामध्ये सखोल अभ्यास केला जे इराणी कंपनीने कमिटीने, आणि 2005 मध्ये भारतामध्ये सुद्धा या एक व्यक्ती कंपनीची शिफारस या कमिटीने केलेली आहे. नाव पुन्हा एकदा लक्षात घ्या, जे इराणी कमिटी 2005 मध्ये या कमिटीने एक व्यक्ती कंपनीची शिफारस भारतामध्ये केलेली आहे. पुढे भारतीय कंपनी कायदा 2013 मधील कलम 3 अनुसार जी व्यक्ती भारताची नागरिक असून भारताची रहिवासी आहे, म्हणजे ती व्यक्ती त्या व्यक्तीचे भारतातील वास्तविक किमान 182 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त आहे. बघा, लक्षात घ्या.
या व्यक्तीचे 1 वर्षात भारतातील वास्तविक किमान 182 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त आहे. अशीच एक व्यक्ती कंपनीची स्थापना भारतात करू शकते. म्हणजे ज्या व्यक्तीला भारतामध्ये एक व्यक्ती कंपनीची इन्स्टिट्यूटची स्थापना करायची आहे, ती व्यक्ती भारतामध्ये किती दिवस राहिली पाहिजे किंवा रहिवाशी पाहिजे? 182 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त. त्याचप्रमाणे नैसर्गिक किंवा जिवंत व्यक्तीच अशा कंपनीची स्थापना करू शकते. कृत्रिम व्यक्ती नाही. मी तुम्हाला मागच्याच लेक्चरमध्ये म्हटलंय. कंपनी ही एक कृत्रिम व्यक्ती असते, की जिला स्वतंत्र नाव असतं आणि चिरंतन अस्तित्व प्राप्त झालेलं असतं. म्हणजे कोणतीही सार्वजनिक किंवा खाजगी कंपनी. तर त्या कृत्रिम व्यक्ती असतात किंवा संस्था, की ज्यांना नाव दिलेलं असतं, त्या कृत्रिम व्यक्ती असतात. कारण व्यक्तीचे सर्व अधिकार त्या कंपनीला मिळतात. इथे काय म्हटलंय नैसर्गिक किंवा जिवंत व्यक्तीच एक व्यक्ती कंपनीची स्थापना करू शकते. म्हणजे मॅन अलाइव्ह जो जिवंत असतो तीच व्यक्ती एक व्यक्ती कंपनीची स्थापना करते. तसेच नैसर्गिक व्यक्तीलाच एक व्यक्ती कंपनीत वारसदार म्हणून नेमता येते. म्हणजे बघा, एक व्यक्ती कंपनीचा जो एक सभासद असतो किंवा एक संचालक असतो, तो आपल्या वतीने वारसदाराची नेमणूक करू शकतो. नॉमिनेशन लेटर म्हणजे जे दस्तऐवज आहेत ते तयार करून एक व्यक्ती कंपनीचा जो सदस्य आहे, सभासद आहे, त्याच्या मृत्यूनंतर कारभार ज्या व्यक्तीकडे जातो त्याला नॉमिनी किंवा वारसदार असं म्हटलं जातं. तर त्या सदस्याला किंवा त्या सभासदाला आपला वारसदार नेमण्याची तरतूद भारतीय कंपनी कायदा 2000 मध्ये केलेली आहे. परंतु वारसदार म्हणून सुद्धा नैसर्गिक व्यक्तीचीच नेमणूक केली जाते. वारसदार म्हणून कुठल्याही कंपनीचं नाव त्या ठिकाणी नमूद केलं जाऊ शकत नाही किंवा कंपनीची निवड वारसदार म्हणून करता येत नाही. साबणे स्नेहल कुमार ठीक आहे. बघा, आता साबणेला जे समराईज करा असं म्हणायचंय म्हणजे नेमकं काय म्हणायचं माझ्या लक्षात येत नाही बेटा. म्हणजे पहिल्यापासून परत सांगा असं म्हणायचंय का काय? येस, स्नेहल स्नेहल कुमार साबणे. साबणे तुला काय म्हणायचंय बेटा? येस, लेक्चर समराईज करा ऍट द एंड म्हणजे काय म्हणायचंय? मला समजलं नाही तुला काय म्हणायचंय. ठीक आहे. नैसर्गिक व्यक्तीलाच वारसदार म्हणून नेमता येते एक व्यक्ती कंपनीमध्ये म्हणजे कुठल्याच कंपनीचं नाव वारसदार म्हणून लिहिता येत नाही. एक व्यक्ती कंपनीत फक्त एकच सदस्य असतो. हा सदस्यच कंपनीचा सर्वाधिकारी किंवा संपूर्ण सदस्य असतो. बरोबर? किमान पातळीवर म्हणा, किमान एक सभासद असणं अपेक्षित आहे आणि म्हणूनच तो सर्वेसर्वा असतो. एक व्यक्ती सदस्य असणाऱ्या कंपनीमध्ये कंपनीच्या निवेदनामध्ये कायदेशीर बाबींच्या दृष्टिकोनातून सद्यस्थितीत कार्यरत असणाऱ्या सदस्याच्या मृत्यूनंतर किंवा त्याच्या अकार्यक्षमतेनंतर कोणत्या व्यक्तीकडे एक व्यक्ती कंपनीचे सर्वाधिकार जाणार आहेत हे निश्चित करण्यासाठी सदस्याच्या वारसदाराची नेमणूक करावी लागते. म्हणजे एखाद्याच्या अकार्यक्षमतेमुळे म्हणजे जो सभासद आहे किंवा त्याच्या मृत्यूनंतर ही कंपनी कुणाकडे जाईल? या कंपनीचं व्यवस्थापन, नियंत्रण कोण करणार आहे? त्यासाठी वारसदाराची नेमणूक करणं अपेक्षित असतं. एक व्यक्ती कंपनीस अतिरिक्त सोयी-सुविधांचा वापर करण्यासाठी कंपनीच्या नावाखाली प्रत्येक कागदपत्रावर एक व्यक्ती कंपनी किंवा एकल व्यक्ती कंपनी किंवा ओपीसी, वन पर्सन कंपनी असे नमूद करणे आवश्यक असते. सामनेचं उत्तराची मी वाट बघत होतो, परंतु त्याने उत्तर दिलं नाही. हां. प्लीज समराइज द लेक्चर ॲट द एंड. मेन पॉइंट सांगा फक्त शेवटी. व्हेरी गुड. सगळे मेन पॉइंटच सांगतोय बेटा मी. हं. आता वन पर्सन कंपनी जी आहे किंवा एक व्यक्ती कंपनी जी आहे ना, त्या कंपनीची वैशिष्ट्ये आपण पाहत आहोत. हं. तर पहिलं वैशिष्ट्य आहे, एका व्यक्तीकडून कंपनीच्या कार्यांचे संचालन. म्हणजे या कंपनीचं व्यवस्थापन आणि नियंत्रण कोण करतं? एक व्यक्ती. कमीत कमी एक व्यक्ती असं म्हटलं. एक व्यक्ती कंपनीच्या संपूर्ण कार्यांचे संचालन हे कमीत कमी एक
भागधारक व्यक्तीकडून किंवा एका संचालकाकडून केले जाते. मुळातच एक व्यक्ती कंपनीची स्थापना अशी व्यक्ती करते की जी कंपनीच्या स्थापनेनुसार व्यवसायाची कौशल्यपूर्वक हाताळणी स्वतंत्रपणे करेल, तसेच कंपनीच्या अपेक्षित उद्दिष्टांची पूर्तता करेल. म्हणजे एक व्यक्ती कंपनीची स्थापना ज्या व्यक्तीने केलेली असते, किमान एक व्यक्ती आवश्यक असते, तीच व्यक्ती या कंपनीचं व्यवस्थापन करते किंवा वरती जे टायटल म्हणले एका व्यक्तीकडूनच कंपनीच्या कार्यालयाचे संचालन हे केले जाते. आता बघा इथे कमीत कमी हा शब्द दिलाय ना, तो लक्षात घ्या. किमान संख्या जी आहे एक व्यक्ती कंपनीमध्ये ती एक असते. पण ती फक्त एकच असते जास्तीत जास्त असं मात्र नाही. तर ती कमाल किती असू शकते? एक व्यक्ती कंपनीमध्ये कमाल 15 संचालक असू शकतात किंवा सभासद असू शकतात. हेही तितकंच महत्वाचं आहे, लक्षात घेण्यासारखं आहे. 2. दुसरं वैशिष्ट्य आहे, नामनिर्देशित व्यक्तीची नियुक्ती म्हणजे वारसदाराची नियुक्ती. कशासाठी आपण वरतीच पाहिले काय, की एखाद्या जो एक व्यक्ती कंपनीमध्ये एक भागधारक असतो किंवा एक सभासद असतो, त्याच्या मृत्यूनंतर किंवा त्याच्या कार्यक्षमतेनंतर कंपनीचं व्यवस्थापन कोण करणार आहे किंवा नियंत्रण कोण करणार आहे, त्यासाठी वारसदाराची नियुक्ती केली जाते. तिसरं वैशिष्ट्य आहे, काही विशिष्ट प्रक्रियांतून सवलत. बघा, इथे उदाहरणासाठी स्पष्टपणे म्हटलंय, की एक व्यक्ती कंपनीस वार्षिक सर्वसाधारण सभा किंवा विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचे बंधन किंवा सक्ती केलेली नाही. पण पण एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल, व्यवसायाचं कार्य व्यवस्थितपणे पार पाडायचं असेल, तर त्या ठिकाणी त्या सभासदांची सभा घेणं आणि त्या सभेमध्ये ठराव संमत करणं फार गरजेचं असतं.